मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये कुन्नूरमधले आम्ही 2 पॉइंट पाहिले. डॉल्फिन नोज व्ह्यू पॉइंट आणि लॅम्प्स रॉक व्ह्यू पॉइंट. त्याच्यानंतर कुन्नूरमधला आम्ही तिसरा पॉइंट पाहण्यासाठी आलो. तो म्हणजे सिम्स पार्क म्हणजे सिम्स गार्डन. इथे आल्यानंतर आम्ही गाडी पार्किंगसाठी ₹50 दिले. त्याच्यानंतर तिकीट दर होते अडल्टसाठी ₹40 आणि चिल्ड्रनसाठी ₹20. आणि जर तुम्हाला फोटोग्राफी कॅमेरा घेऊन जायचं असेल त्याच्यासाठी ₹100 इथे एक्स्ट्रा भरावे लागत होते. सिम्स पार्क हे कुन्नूरमधील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. 12 हेक्टरच्या क्षेत्रात पसरलेल्या या उद्यानात 1000हून अधिक प्रजातीच्या वनस्पती तुम्हाला पाहायला मिळतात. मित्रांनो, हा आहे तो जपानी गुलाब आहे. मित्रांनो, या पार्कबद्दल अधिक माहिती द्यायची झाली तर 1874 मध्ये सरकारचे सचिव जे.डी. सिम्स आणि निलगिरी जंगलाचे अधीक्षक मेजर मरे यांनी याची स्थापना केलेली होती आणि जे.डी. सिम्स यांच्या नावावरून याला सिम्स पार्क असं नाव देण्यात आलेलं आहे. मी आता आहे सिम्स गार्डन कुन्नूरमध्ये. या गार्डनमध्ये जवळजवळ 100 ते 150 वर्षापूर्वीची झाडं आहेत. आता फॉर एक्झाम्पल हे झाड बघा, हे जे झाड आहे ते 1835 सालचं आहे. त्याचा बुंदा एवढा मोठा आहे की 2 ते 3 वेळेला मी असायला कवेत घेतलं तरी हे येत नाही. म्हणजे हे एवढे 150 वर्षापूर्वीचं झाड आहे. आणि वरती एक झाड आहे ते आहे 1890 सालचं आहे आणि ते पण जवळजवळ 133 वर्षापूर्वीचं आहे. आणि खाली आहे ते नॅचरल तळ आहे, तिथं बोटिंग वगैरे चालतंय. आता आपण तिथं खाली जाणार आहोत, तर चला. मित्रांनो, या बागेत गुलाब बाग, बोटिंग क्षेत्र, लिली तलाव आणि फुलझाड क्षेत्र असे 4 विभाग आहेत. या तलावामध्ये तुम्ही आरामदायक पॅडल बोट राईडचा आनंद घेऊ शकता. इथे पर हेड ₹50 तिकीट आहे. इथे मुलांना खेळण्यासाठी पार्क आहे. पार्कमध्ये झोके, स्लाईड आणि इतर साधनांनी भरलेले वेगवेगळी खेळणी आहेत. सिम्स गार्डन कुर्नूल रेल्वे स्टेशनच्या उत्तरेकडील सिम्स पार्क रोडवर आहे. कुन्नूर शहरातून टॅक्सी, बस किंवा रिक्षाद्वारे तुम्ही इथे सहज पोहोचू शकता. कुन्नूरला भेट देताना सिम्स गार्डन हे नक्कीच भेट देण्यासारखे आहे. बागेच्या सौंदर्यात गुंतून जा आणि निसर्गाचा तुम्ही शांत इथे अनुभव घेऊ शकता. आरामदायी वेळ इथे तुम्ही घालवू शकता. मित्रांनो, आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि कुन्नूर मधून आपण निघालोय कोट्टागिरीला जाण्यासाठी.
तर कुन्नूरमध्ये एकूण 7 ते 8 पॉईंट होते, पण आपण त्याच्यातले 3 ते 4 पॉईंटच एका दिवसात कव्हर केलेत. त्याच्यामध्ये आता आपण सिम्स पार्क पाहिलेला आहे. त्याच्यानंतर डॉल्फिन नोज पॉईंट होता, तो व्ह्यू पॉईंट होता. त्यांच्यानंतर लिम्स रॉक म्हणून एक पॉईंट होता, तो पाहिलेला आहे. आणि येता जाता जे टी गार्डन्स होते ते पाहिलेत आपण. आणि पुढचे पाहण्यासाठी आता वेळ उरलेला नाही, पण टाइम लिमिटेड असल्यामुळे आता पुढचा पॉईंट म्हणजे कोट्यागिरीला आपण चाललो. कोट्यागिरीमध्ये आपण जे काही असेल ते पाहून आपण उद्या जाणार आहोत ओटीमध्ये. ओटीमध्ये काल 1-2 पॉईंट पाहिलेत, पण तिथे जे एक गार्डन आहे ते पाहून आपण पुढे निघणार आहोत म्हैसूरसाठी. आणि म्हैसूरमधून थोडासा एक गार्डन पाहून आपण बॅक टू जर्नी पुणे सुरू करणार आहोत. तर चला आता आपण कोट्यागिरीला जाऊया. तिथं आता रूम करणार आहोत आणि पुढचा जो प्रवास आहे तो मी तुमच्याशी शेअर करतो. मित्रांनो, आम्ही आता संध्याकाळ झाली आणि रूम घेतली. आम्ही ही शेगडी आणलेली आहे, तर याच्यावर स्वयंपाक करून खातोय आता आम्ही. तर इथं बघा भाजी करण्याची तयारी चालली. इकडं इथं टोमॅटो चिरलेला आहे. इथं आहे ते पावटा सोलून ठेवलेला आहे. इथं वांगी, लिंबू वगैरे आहे. आणि इथं भात तयार झालेला आहे. आणि ही आम्ही घेतलेली रूम ही आहे. इथं बारकं बाळ झोपलंय. बाकीचे इथं मोबाईलवर बघत बसलेत. मग इथं TV सुद्धा आहे. आणि ही रूम आहे. ही जरा कॉस्टली रूम पडली आम्हाला, पण काय पर्याय नव्हता, आता घेतली. मित्रांनो, हे बघा आमचा मेनू तयार झालेला आहे. ही मस्त अशी पावट्याची आमटी केली. ह्या रोट्या आहेत आणि हा राईस आहे. आणि सगळेजण आम्ही जेवायला बसलोय आता. टेस्ट तर म्हटला तर एक नंबर टेस्ट आहे. एक नंबर टेस्ट आहे. एक नंबर. मम्मी तुला कशी वाटतं टेस्ट? श्रद्धा तुला खूप छान झालंय, मस्त. काय ते रोज आम्ही फक्त भात खात होतो, मसाले भात, फ्लावर भात, पावटा भात. आज आम्ही पावटा आमटी, पराठे असं केलंय छान. थंडीत छान गरम आणि भात गरम गरम आहे सगळं, तुम्ही बघू शकता, वाफ येते. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण आहोत कोट्यागिरीमध्ये आणि काल रात्री ह्या गेस्ट हाऊसमध्ये आपण राहिलेलो होतो. आता सकाळचे 8 वाजलेत. आता हे गेस्ट हाऊस सोडतोय आपण. आपली गाडी आहे ती खाली पार्क केली. रात्री कोट्यागिरीमध्ये आम्ही ज्या रूममध्ये राहिलो त्या रूमच्या बाहेरचा हा व्ह्यू आहे. इथं चहाच्या बागा आहेत, टी गार्डन, आणि हे दिसत आहेत या चहाच्या बागावर घरी. मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये कोट्यागिरीचा प्रवास पाहण्यासाठी. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.